घेऊन यायचं लवकरच, वडाले पण आणि राधिकाला. हो, बारसं झालं की लगेच घेऊन येऊ. आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये आणि डुगूची पण तयारी केली, माझी पण केली मी. आता लगेच आम्ही मंदिरामध्ये जाणार. असं 5 किलो लाडू जे आहे ते सांगितलेले आहे मोतीचूरचे. प्रगट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज नाही का नैवेद्य वगैरे आणि गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये जावं लागते. आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये आणि डुगूची पण तयारी केली, माझी पण केली मी. आता लगेच आम्ही मंदिरामध्ये जाणार दर्शन वगैरे करायला. तर तुम्हाला पूजा वगैरे दाखवते मी आणि मंदिर पण दाखवते. तिथं पण महाप्रसाद वगैरे असते. तर सर्वचकडे नाही का महाप्रसाद वगैरे चालूच राहते प्रगट दिनाच्या निमित्त. आणि इकडे देव आहे. देव इकडे. पण तू आज आंघोळ कोणी केली? इकडे बोल ना व्हिडिओत ना. नमस्कार कर. हा जेवण करताय? पण आपल्याला मंदिरात जायचं. हा आज काहीच नाही, मेकअप नाही केला तू, आंघोळ नाही केली, आज मंदिरात जायचं. आता जेवण करते मम्मी. तू जेवण केलं का? केला. आता तयारी करायची. हो का? पण डुग्गूने किती छान ड्रेस घातला. तुला आवडला? तू पण छान ड्रेस घालशील आज. लाचा घालते का आज? नमस्कार कर सर्वांना. नमस्कार. डुग्गूची पण तयारी झाली का बघा. डुग्गूचा लाड करायला आली है ना. आज आली नाही तू. तर इकडे आईची पण तयारी झाली आणि नैवेद्य वगैरे हे केलेलं आहे. भाकर किती छान केलेली आहे बघा. आजीला खूप छान भाकर येते. आणि नैवेद्य वगैरे करणं चालू आहे. आता बेसन करणार आहे, कारण गजानन महाराजाला नाही का बेसन भाकरीचाच मान असतो. मी अशी पूजा मांडलेली आहे आज. आणि अध्याय वगैरे वाचणार. इथं पण आहे आमच्या गजानन महाराजाचा फोटो. आणि भाऊ गेला होता गजानन महाराजाच्या दर्शनाला काल शेगावला. त्यांनी पण नाही का प्रसाद वगैरे आणलेला आहे, तर सर्वांना वाटून द्यायचा आज. आणि आता हार आणलेला आहे गजानन महाराजाला. आता लगेच आम्ही मंदिरामध्ये निघणार. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. राधिकानं आवडीनं गजानन महाराजाची जी आहे बावनी वाचले होते प्रगट दिनानिमित्त. तसं 3 वेळा वाचलं ते. पण ते मग त्या दिवशी सकाळपासून बसले होते. 7 महिन्यातनी पण 1-2 वेळा नेहमी पूजा वगैरे करत होती. आणि प्रगट दिनात गजानन महाराजाच्या कृपेनं सर्व व्यवस्थित झालं, नॉर्मल झालं ते डिलिव्हरी वगैरे. आणि आज तोच खास दिवस आहे गजानन महाराजाचा. आणि त्यानिमित्त आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. जाऊ ना. हो. आणि आज पेढे पण आणायचे तिकडून. आज चौकटची आहे आरती वगैरे राहते ना, हो. तिथं असं कबूल वगैरे केलेलं नाही आहे, पण सहज आम्ही कुठंच काही कबूल केलेलं नाही आहे. आईनं पण नाही आणि मी पण नाही. कारण की लग्न जास्त दिवस पण नव्हते झाले. नाही जास्त दिवस नाही झाले ना. आपलं 5 वर्ष 6 वर्ष 12 वर्ष झाले. मग ते करते कोणी कबूल. हो. पण आपल्याला ते कसं नेहमी करत होते राधिका पूजा वगैरे सर्व देवधर्म. हां तसं आहे. पण सर्व जे आहे व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे पेढे वगैरे वाटायचे थोडंसं. आणि प्रसाद पण घ्यायचा. आज तर घरचा प्रसाद कमी आणि बाहेरचाच जास्त राहते. बरेच जण तर कालपासून जे आहे तिकडं शेगावला गेलेले आहे. आणि विदर्भातनी खूप फेमस आहे. हां जास्त मानतात गजानन माऊलीला. शेगावला जातात, पायीवारी करतात. आपले जास्त मानतात. हो. चौकड आहे तसं आता 3 दैवत म्हटलेले आहे. साईबाबा शिर्डीचे आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शेगावचे गजानन महाराज, अशा 3 माऊली जास्त मानतात चौकड. मागच्या वेळेस बारसं जे आहे कॅन्सल झालं होतं, कारण तारीख आपण समोर लोटलेली आहे. तारीख वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच, आपण येणारच आहे, कारण मागं पुढे आहे सध्या तारखेचं. आणि कॅन्सल काऊन झालं तर त्याचं कारण असं आहे. त्यावेळेस वास्तविकता दवाखान्यात होणार होते, म्हणजे सांगितलं होतं की बा डॉक्टरनं होऊ शकतं 30 तारखेच्या दरम्यान, म्हणून आपण पुढे लुटलं होतं ते 5-6 तारखेच्या दरम्यान. पण
झालं असं की वहिनीची ऑलरेडी 9वा महिना जे आहे किती तारखेचा होता? हां 16. हां हां 9 महिने होणार होते त्या तारखेला. त्याच्यामुळं कसं असते वाढ वगैरे होते व्यवस्थित सर्व होते. त्याच्यामुळे सर्व डॉक्टर म्हणतात किंवा थांबण्यातच चांगलं असते, घाई करता येत नाही 9 महिने होईपर्यंत. त्यामुळे थांबून घेतला आणि आपलं बारशाचे तोपर्यंत होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे लवकरच आपण बारसं वगैरे ठेवणार आहे पुढच्या आठवड्यात नाही. असं सध्या इकडं बेसन वगैरे करणं चालू आहे. इकडं भाकरी येतात. तर इकडं आहे आणि थोडंसं जे आहे आता लवकरच बारसं येणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं खरेदी करायचं आहे बाहेर मार्केट. हां जाऊ ना, मार्केटला पण जायचं आहे. काय ना काय आणायच लागेल ना. बारसं म्हणलं आता. नाही मागच्या वेळेस मागं पण झालं होतं, तयारी पण नव्हती आपली. दोन्ही कारणं म्हटलं चालते. आणि आपल्या घरी पहिल्यांदाच आहे ना तसं, कारण याच्या आधी मनूचं जास्त केलं नाही आहे ना, मुलीचं जास्त करत नाही तसं. आणि दक्षचं वेदांचं जे आहे त्याचं पण शॉर्टकटमध्येच केलेलं आहे, म्हणजे ते एकदम फास्ट केलेलं आहे. तिकडं जे आहे वहिनीच्या माहेरी तिकडंच त्याचं नाव ठेवलं होतं आणि फक्त 2घंच जण गेले होते त्याच्यामुळं. आणि इकडं आहे आता बाळाचं करायचं आहे, त्याच्यामुळं थोडंसं म्हटलं की बा व्यवस्थित होऊन जाईल आणि सर्वजण येतील. त्याच्या हिशोबानंच आपण थोडंसं उशिरा केलेलं आहे. उशिरानं म्हणजे ते तिथे तकलीफ होती जशी. पण आता किती दिवस झाले बाळाला? बाळाले झाले पण बाईले पाहा लागते ना. बाळाले पाहते. किती दिवस होत आलेले? आता झाले 2 महिन्याच्या वर झाले, 2.5 महिने, 2.5च्या वर झाले. 3 महिने होत आलेले आहे. आणि बऱ्याच जणांची कमेंट होती की बा 3 महिने तर राहत्या राधिका. पण मग बरोबर झालं ना आता. त्याच्यामुळं आणखी पण आता कसं आहे एवढे दिवस चांगलं नाही ना, जास्त दिवस थोडंसं आता पाहा लागते म्हणा. शेवटी आईचे पण इकडे आता बरोबर झालं, नॉर्मल झाली ना. फक्त ते नॉर्मल झाले आता. बाळ बी चांगलं झालं. आता कितीक दिवस व्हिडिओ कॉलवरती बोलायचं, घेऊन यायचं लवकरच बाळाला पण आणि राधिकाला. आणून हो बारसं झालं की लगेच. नाटूला घेऊन येऊ. कोणाची लेक बाहेर राहिली ना ते राहील. हो आणाच लागते, सासरले याच लागते. पण इकडे आजीलाही गमत नाही ना बाळाशिवाय, नातवाशिवाय. गमत नाही पण नाईला जाय ना मग. आणि बरेच जण आपले व्हिडिओ कमी पाहत आहेत, म्हणजे व्ह्यूज कमी होत आहेत. व्हिडिओमध्ये काय अडचण येत आहे काही नाही ते पण सांगा. काय अडचण आहे? आणखी तुम्हाला व्हिडिओ इकडचे पाहायला भेटतात म्हणजे आवडतात का तिकडचे आवडतात ते पण सांगा. म्हणजे बाळाच्या इकडचे राधिकाने घेतलेले शूट आणि मी घेतलेले शूट ते पण व्हिडिओ घेणार आहे, तिकडचे पण थोडेफार आणि इकडचे पण थोडेफार. असं इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि आता आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे मार्केटला, तर भेटणार आम्ही नंतर. काय घेणार आहे काय नाही ते पण पाहायचं आहे थोडंसं. आणि आज आहे गजानन महाराजाचं प्रकट दिन, त्यानिमित्त प्रसाद पण आणायचा आहे, म्हणजे पेढे वगैरे वाटायचे थोडं, ते पण करू आपण. म्हणजे आता दोन्ही निमित्त, तसं तर प्रसाद म्हणून पण वाटतात, आपण तर तसं वाटल्याचं चौकड, पण इकडं राहिलेल्या वाशिममध्ये म्हणजे आपल्या गल्लीत वाटलेलं आहे तसे आपण, पण कामावरती किंवा बाहेर असं वाटले नाही, देवाच्या ठिकाणी वाटलेलं नाही आहे. तर मग थोडासा प्रसाद म्हणून पण होते आणि हे पण होते बाळाची पेढ. नैवेद्य पण तयार केलेलं आहे, ठेचा, कांदा आणि भाकर, बेसन. तर असं आमच्या इकडं हेच करतात प्रगट दिनाला. आणि जसं बेसन भाकर इकडं आहे गजानन महाराज, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहे, त्यांचं काय असते बरं? नाही आता ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. साईबाबाचा प्रसाद, साईबाबाचा पण हाच असते म्हणा बेसन वगैरे, पण कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपले जे आहे सबस्क्रायबर
सर्व व्हिडिओ पाहतात ते बरेच चौकटचे आहेत त्याच्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असं आहे, दिवा वगैरे लावायचा आहे. तर देवपूजा वगैरे सगळेच केलेलं इकडे आहे ना आज. नैवेद्य वगैरे ठेवून दर्शन वगैरे घेऊन बाहेर पण जायचं आहे. आजचा जर झालं बाहेरचा प्रसादाचा आनंद घ्यायचा असला तो पण घेणार आहे महाप्रसादामध्ये झालं तर, नाहीतर मग घरी तर आहेच. शेवटी घरचा पण प्रसादच असते नैवेद्य दाखवल्याच्या नंतर, कारण माऊली आहेतच इकडे गजानन माऊली. आजचा नैवेद्य आईच्या हातानं आहे. हां, ते गजानन महाराज बावनी कुठं आहे ठेवलेली? हां, तिकडे ठेवली का? ठीक आहे, राहू त्या साईडमध्ये, नंतर झाली तर वाचता येईल. आणि बऱ्याच जण कमेंट केलेले आहे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा गजानन महाराजाचा फोटो तुम्ही वरती ठेवू नका, देवघरावरती ते साईडला ठेवा किंवा मग लटकून ठेवा. असं देवावरती वजं होते असं म्हणतात. जागा नाही खाली ना, खाली जागा नाही जाता. हो. चला मित्रांनो, हे झाल्याच्या नंतर जायचं आहे आम्हाला मार्केटला, थोडंसं तिथं भेटणारच आहे. पाहणार आहे आपण काय घ्यायचं काय नाही तर बारशासाठी. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तर मित्रांनो इकडं आत्ताच घरी आलेलं आहे आणि इकडं प्रसाद पण आणलेला आहे आज, कारण आज आहे गजानन महाराज प्रकट दिन त्यानिमित्त. आणि त्यामध्ये आपण आणलेलं आहे पेढे आणलेले आहे 2 किलो. आणि हो, उलटा खोलला तू तिकडे न्यायचं आहे ते, कारण आज तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की आजचं प्रकट दिन आहे म्हणून. सोबतच आपण उद्याला प्रसाद आहे कामाच्या ठिकाणी, जिथं काम वगैरे राहतं माझं तिथं. आणि त्यामध्ये आपण ऑर्डर पण केलेली आहे. असं 5 किलो लाडू जे आहे ते सांगितलेले आहे मोतीचूरचे, त्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे. सोबत पेढे तर आणलेच म्हटलं. आज आरती करायची आहे आणि उद्याला प्रसाद राहणार आहे महाप्रसाद सर्वांसाठी. तर त्यासाठीच 5-6 किलो ठीक आहे. बाकीचे पण आणखी आहेतच तसे, सोबतच्यानं पण काही जण दिलेले 10 किलो, त्याच्यामुळे म्हटलं खूप झाले 15 किलो. तर पेढे वगैरे आणखी मोतीचूरचे लाडू सर्व होईलच. ते त्यातील लाडू आहेत ना मोतीचूरचे काही? याच्यात नाही का? हां, उलटाच खोलला तू ते पण. नाही सारखाच काय. ठीक आहे, राहू दे, नंतर तिकडे नेता येत ते. तर हे ऑर्डर उद्यासाठी दिलेली आहे मोतीचूरच्या लाडूची. हो चालते, थोडंसं घरच्या देवासाठी ठेवता येते. आणि तिकडे जायचं आहे मला आरतीसाठी. आता 12 वाजताची आरती आहे. आणि संध्याकाळ झालं तर दुसरीकडे जाणार आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात. चला असा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आता इथंच संपूया. तोपर्यंत बाय बाय.